शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील, खासदार एटी पाटील, रक्षा खडसे, सुभाष भामरे, आमदार गिरीश महाजन, चिमनराव पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, माजी खासदार एम के अण्णा पाटील, हरिभाऊ जावळे, वायजी महाजन, उदय वाघ, स्मिता वाघ आदी उपस्थित होते। केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, खडसेंनी संघर्ष केलाय, ते मुख्यमंत्री व्हायला हवेत। त्यांची दखल केंद्राने घेत मला या कार्यक्रमाला खडसेंना शुभेच्छा देण्यासाठी पाठवले। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच वक्त्यांनी राजकीय चिमटे घेऊन हास्याचे फवारे उडवले। पक्ष नेते झाले, अनेक लोकांच्या मनामध्ये शंका होती की या पदावर बसलेली माणसं कोण होती। त्यांनी या राज्यामध्ये विधानसभा गाजवल्या, चांगल्या चांगल्या जेव्हा वडे काढले, पण एकनाथरावच्या हे काम शक्य होईल का? पण एकनाथरावनी मागच्या लोकसभेतली विधानसभेतल्या विरोधी पक्ष नेत्याला लाजवत अशा प्रकारचं काम करून दाखवलं आणि चांगल्या चांगल्याला राजीनामे द्यायला लावले आणि विधानसभेमध्ये आपला एक ठसा उमटवला। मोदींना परिवर्तनाची लाट आली आणि नरेंद्रभाई मोदींना पंतप्रधान या देशात करायचंय, म्हणून या उत्तर महाराष्ट्राने 6च्या 6 जागा खासदार या विभागातून निवडून पाठवले। रावसाहेबजी, आपण नरेंद्र मोदी साहेबांचे दूत म्हणून या ठिकाणी आलात आणि दूत म्हणून आलात, त्यामुळे आपल्याला विनंती आहे, आमच्या या खानदेश वासियांच्या भावना आहेत, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये जे चालत आहे ते वाटतंय। युतीला सर्वाधिक ताकद देणारा हा जिल्हा, युतीला सर्वाधिक ताकद देणारा उत्तर महाराष्ट्र, या उत्तर महाराष्ट्रातनं आपण सगळ्यांनी बघितलं असेल, या महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री झाले। पश्चिम महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला, पश्चिम महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला, विदर्भाचा मुख्यमंत्री झाला, मराठवाड्याचा मुख्यमंत्री झाला, कोकणातलाही मुख्यमंत्री झाला, परंतु सर्वाधिक बळ देणारा उत्तर महाराष्ट्र, त्या उत्तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आजपर्यंत झालेला नाही। आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आमचे नाथाभाऊ यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आमच्या मनातल्या कार्यकर्त्यांच्या भावना या आहेत या ठिकाणी रावसाहेबजी, की आमचे नाथाभाऊंना यशस्वी असं विकास पुरुष, प्रशासनावरची पकड, कार्यकर्त्याची जाण आणि पूर्ण प्रशासनिक अनुभव नाथाभाऊ असल्यामुळे या उत्तर महाराष्ट्रातून आमच्या नाथाभाऊंना येणाऱ्या काळामध्ये जसं केंद्रात परिवर्तन झालं तसं या राज्यात सुद्धा परिवर्तन होणार आहे। जनतेने हे ठरवलेलं आहे आणि आमचे नाथाभाऊ यांना मुख्यमंत्री आपल्याला करायचंय, हे अभिवचन मी आपल्याकडून या सभागृहाच्या माध्यमातून ऐकू इच्छितो। भाऊ, मोदी सरकारला 100 दिवस पूर्ण होत आहेत, काय म्हणाला? मोदी सरकारचे 100 दिवस आज पूर्ण होत आहे आणि या 100 दिवसामध्ये या देशाच्या प्रगतीसाठी त्यांनी जे काही शब्द किंवा जे काही वचन दिलं होतं त्या दृष्टिकोनातून त्यांनी वाटचाल केली। अगदी कालचा जर निर्णय पाहिला तर महागाई कमी करण्याच्या संदर्भामध्ये गॅस सिलेंडरचे दर कमी करणं, पेट्रोलचे दर कमी करणं, राज्याच्या याला मदत करणं, फार मोठ्या प्रमाणात गडकरींच्या हस्ते जर पाहिलं तर फ्लायओव्हर ब्रिज, त्याबरोबर पोर्ट ट्रस्ट आणि आपलं 4 लेन हायवे यांच्या मोठ्या प्रमाणावर उद्घाटन त्यांनी केले। मोदींच्या सरकारमध्ये जीडीपीचा दर जो आहे तो वाढण्याची कालच सांगितलं की मोठ्या प्रमाणावर जीडीपी हा 8.5% पर्यंत जाण्याची शक्यता आहे। एक चांगलं साईन आहे। परदेशी जे काही आजूबाजूला आपले राज्य आहे त्या राज्यांमध्ये चांगले संबंध ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्याला यश येत आहे। पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्यास पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी नकार दिलाय। आपण घटनेनुसारच या पदावर विराजमान असून कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही, असा निर्णय शरीफ यांनी मंगळवारी घेतलाय। राजकीय पक्षांच्या नेत्यांना उद्देशून शरीफ म्हणाले, मी घटनेनुसारच पंतप्रधान पदावर विराजमान झालोय। काही लोकांनी देशाने निवडून दिलेले सरकार दबाव आणून पाडण्याचे प्रयत्न चालवलेत, परंतु मी देशात असा घातक पायंडा पडू देणार नाही, अशी स्पष्टोक्ती शरीफांनी दिली आहे। देशामध्ये राज्यघटनेला महत्त्व आहे, त्याच्या विरोधात कोणतेच कृत्य आपण घडू देणार नाही, असेही शरीफ म्हणाले। या बैठकीनंतर एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले। यामध्ये पाकिस्तानचे भवितव्य लोकशाहीशी निगडित असून लोकशाही विरोधी कृत्य घडल्यास उद्भवणारी परिस्थिती पाकिस्तानसाठी अत्यंत वाईट असेल, असे या निवेदनात म्हटले। या बैठकीत लोकशाही वाचवण्यासाठी पंतप्रधानांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यावेळी सय्यद खुर्शीद शाह, महमूद खान, अचकझाई, मौलाना फजलुर रहमान, इजाजुल हक, बाबर खान घौरी, डॉक्टर फारूक सत्तार, आफ्ताब अहमद खान,
मीर हासिल बिजेंजो, हाजी आदिल हाजी, हाजी गुलाम अहमद बिलोर, अब्बास खान आफ्रिदी आणि गाजी गुलाम जमाल हे पाकमधील महत्त्वाचे राजकीय नेते उपस्थित होते. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. मुख्यमंत्री पदाचा आता विचार नाही, पण ऑफर आली तर काय असे विचारले असता तेव्हा बघू अशी प्रतिक्रिया भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे पालवे यांनी दिली आहे. 2 महिन्याआधी निवडणुका झाल्या असत्या तर लोकसभा निवडणूक लढवली असती. मात्र आता सध्या राज्याच्या राजकारणाकडे जास्त कल आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. सध्या राज्यात गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढा देत असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. पंकजा मुंडे यांची संघर्ष यात्रा सुरू आहे. या दरम्यान त्यांना पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार का असं विचारलं असता मुख्यमंत्री पदाचा आता विचार नाही असं त्यांनी सांगितलंय. पण ऑफर दिली तर काय असं विचारलं असता ऑफर आली तर तेव्हा बघू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. या संघर्ष यात्रेच्या समारोपाप्रसंगी स्मृती इराणी आणि पंकजा मुंडे यांना गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीनं अश्रू आवरता आले नाहीयेत. भाजप शिवसेना या मित्रपक्षातील बेबनाव दिवसेंदिवस वाढत असताना आता रिपाईसारखा छोटा पक्षही जागा वाटपाचे घोडे पुढे सरकत नसल्याने महायुतीला सोडचिठ्ठी देण्याच्या निर्णयाप्रत आले आहे. रिपाई आज एक पत्रकार परिषद घेऊन आपला अल्टिमेटम देणार आहे. रामदास आठवले यांच्या रिपाई गटाने गेली 4 वर्षे शिवसेना व भाजप बरोबर घरोबा केलेला आहे.